पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी काउंटर ड्रोन सिस्टीम खरेदी करणार असल्याची माहिती एअर डिफेन्स कोरनं DL सोबत केला करार। 9 मे रोजी भारतीय वायुदलाचा पाकिस्तानला चकवा। पाक रडारचं लोकेशन मिळवण्यासाठी लढाऊ डमी विमानं सोडली। घाबरून पाकनं डमी विमानांवर सुरू केला होता मारा। भारताकडून पाकिस्तानच्या भुलारी हवाई तळावर 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा हल्ला। पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्यांकडून या हल्ल्याबाबतची पुष्टी। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गुजरातच्या दौऱ्यावर। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भुज एअरबेसला भेट देऊन वायुदलाच्या अधिकाऱ्यांचं केलं कौतुक। सिंधू जलकरार स्थगितीचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण। महबूबा मुफ्तींचं वक्तव्य। सरकारनं पुनर्विचार करण्याची मागणी। ऑपरेशन सिंदूर सुरूच। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पुनरुच्चार। ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण सिनेमा दाखवू, पाकिस्तानला इशारा। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जवानांना भरवली मिठाई। भुज हवाई तळावर जवानांना भरवली मिठाई। भारत आणि पाकिस्तानने DCMOची पुन्हा बातचीत। दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न। पाकचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाकदार यांनी घेतली ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट। इस्लामाबादमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती। भारतात तुर्कस्तान एअरलाइन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता। तुर्कस्तान एअरलाइन्सच्या भारतातील भागीदारी कराराचं पुनरावलोकन। विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे करारही रद्द। तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या व्यापारावर बहिष्कार। देशभरातील 125हून अधिक शीर्ष व्यावसायिक नेत्यांचा मोठा निर्णय। पुण्यात तुर्कीतील मसाल्यांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचं स्वागत। आम्ही देखील नवी मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेऊ आणि मसाल्यांवर बंदीबाबत निर्णय घेऊ, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा सुरक्षा मंजुरी रद्द। यामुळे कंपनीतील 4000 मराठी कामगार बेरोजगार। भारत पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर भाविकांसाठी खुलं। ऑपरेशन सिंदूर नंतर वाढत्या वादामुळे हे मंदिर बंद करण्यात आलं होतं। क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव। टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावानं स्टँडचं नामकरण। मुंबईच्या वानखेडेवर भव्य सोहळा संपन्न। भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानं देखील स्टँडचं नामकरण। MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावानं MC ऑफिस लाऊंजचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची उपस्थिती। MCA आणि मुंबईला वानखेडे व्यतिरिक्त अजून एक स्टेडियम बांधायला महाराष्ट्र सरकार जागा देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। राज्याची जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर। 3 मॉडेलद्वारे विकास करण्याचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।